नमस्कार. अ टीनेजर्स प्रेयर ही जी पोयम आहे 10th त्याचा आपण इंग्लिश वर्कशॉप बघत होतो. 6व्या प्रश्नापर्यंत मी 2 पार्ट करून इंग्लिश वर्कशॉप समजावून दिलेला आहे. कारण असं इंग्लिश वर्कशॉप खूप मोठे आहेत आणि मग व्हिडिओ केला तर खूपच जास्त मोठे होतात. का तर मराठी अर्थ वगैरे पण मी उत्तरांचे वगैरे पण समजावून देते. जिथं अवघड वाटतं तिथं उत्तरांचे सुद्धा मराठी अर्थ समजावून देत्या. त्यामुळं मग व्हिडिओ मोठे होतात. व्यवस्थित समजण्यासाठी एकदम बारकावे पण मी सांगायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे व्हिडिओ पण खूप मोठे होतात. त्यामुळं मग पार्ट 1 पार्ट 2 असं करून इंग्लिश वर्कशॉप समजावून दिलेला आहे. माझ्या वेळेनुसार थोडं ॲडजस्ट करून मी व्हिडिओ अपलोड करत असता. तर बघा 7वा 8वा 9वा क्वेश्चन आज आपण बघूया. 7व्या क्वेश्चनमध्ये असं आहे, रीड द पोएम म्हणजे कविता वाचा. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्स. आता ॲप्रिसिएशनचा अर्थ खरं तर प्रशंसा स्तुती असा होतो आहे, पण इतर रसग्रहण या अर्थानं घेतलेलं आहे ॲप्रिसिएशन. तर राईट अँड ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण लिहायचं आहे. पोयमचं कवितेचं रसग्रहण लिहायचं आहे. 12 to 15 सेंटेन्स 12 ते 15 ओळीमध्ये रसग्रहण लिहायचं आहे. विथ द हेल्प मदत घ्या ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स म्हणजे खालील हे पॉईंट दिलेले आहेत, त्या पॉईंटच्या मदतीनं कवितेचं काय करायचं आहे, रसग्रहण करायचं आहे. तर बघा इथं थोडंसं जरी तुम्हाला हे वाटत असेल, थोडंसं गिचकट झाल्यासारखं वाटत असेल तरी पण मी व्यवस्थित समजावून देते. बघा टायटल म्हणून जे आहे पॉईंटमधला पहिला जे पॉईंट आहे तो टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक. तर शीर्षक काय आहे, अ टीनेजर्स प्रेयर हे उत्तर आहे. अ टीनेजर्स प्रेयर म्हणजे कवितेचं नाव काय आहे, कवितेचं टायटल काय आहे, शीर्षक काय आहे, अ टीनेजर्स प्रेयर हे आहे. मग इथं आन्सर लिहिलेला आहे टीनेजर्स प्रेयर. त्याच्यानंतर दुसरं जे पॉईंट आहे तो पोएट म्हणजे कवी कोण आहे, जे मोर्स. तर हे दुसऱ्या जे आहे क्वेश्चन त्याचं आन्सर आहे कवी जे मोर्स. तिसरं जे आहे, राईम स्कीम कुठली आलेली आहे, कवितेमध्ये कुठली राईम स्कीम वापरलेली आहे. तर ABCB ह्या राईम स्कीमनं कविता तयार झालेली आहे, ABCB. त्याच्यानंतर फेवरेट लाईन, त्यांनी पुढचा प्रश्न विचारला आहे, फेवरेट लाईन कुठली. तर तुम्ही कवितेमधली कुठलीही फेवरेट लाईन म्हणजे आवडती ओळ, तर कुठलीही आवडती ओळ तुम्ही इथं कवितेतली लिहू शकताय. मी ही लिहिलेली आहे, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट म्हणजे माझ्यासोबत उभं राहा, जिथं मी योग्य करतोय तिथं माझ्यासोबत उभं राहा असं तो देवाला म्हणतोय. ही लाईन मला आवडलेली आहे म्हणून मी ही लाईन काय केल्या, लिहिल्या. तुम्ही त्या कवितेतली कुठलीही ओळ लिहू शकताय जी तुम्हाला आवडत्या किंवा ही लिहिली तरीसुद्धा चालेल. हे इथून इथंपर्यंत हे 4थ्याचं उत्तर आहे. फेवरेट लाईनचं हे एवढं इथून इथंपर्यंत उत्तर आहे. मी अगदी व्यवस्थित समजावून द्यायला लागले का तर तुम्हाला लक्षात यावं म्हणून. 5वं जे आहे ते आहे थीम ऑर सेंट्रल आयडिया. कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे. तर बघा ह्यातनं काय सेंट्रल आयडिया काय सांगायचं आहे. तर अ टीनेजर्स वॉन्ट्स टू फाइंड राईट पाथ विथ द हेल्प ऑफ गॉड. बघा ह्याचं पूर्ण उत्तर, ह्या 5व्याचं उत्तर इथून आहे. मी वाचायला लागल्या, पेन ठेवला आहे तिथंपर्यंत आहे. अ टीनेजर्स वॉन्ट्स म्हणजे त्या कुमारी किंवा कुमार जे बालक आहे त्याला वॉन्ट्स म्हणजे पाहिजे आहे. टू फाइंड शोधायला पाहिजे आहे म्हणजे शोधायचं आहे. काय शोधायचं आहे, राईट पाथ PATH. राईट पाथ म्हणजे योग्य रस्ता शोधायचा आहे. विथ द हेल्प मदतीनं ऑफ गॉड देवाच्या म्हणजे देवाच्या मदतीनं योग्य रस्ता एका कुमाराला शोधायचा आहे. देवाच्या मदतीनं योग्य रस्ता एका कुमाराला शोधायचा आहे. ही कवितेचं काय आहे, थीम आहे किंवा सेंट्रल आयडिया आहे. ह्या कवितेतनं हे सेंट्रल आयडिया आहे की एका कुमाराला काय करायचं आहे, योग्य रस्ता देवाच्या मदतीनं शोधायचा आहे. हे उत्तर आहे 5व्याचं. अ टीनेजर्स वॉन्ट्स टू फाइंड राईट पाथ विथ द हेल्प ऑफ गॉड.
इथं थोडी खाडाखोड झाल्या म्हणून तुम्हाला जरा प्रॉब्लेम होईल म्हणून मी व्यवस्थित सांगायला लागले. तर हे 5व्याचं उत्तर आहे. सेंट्रल आयडिया कुठली आहे त्याचं हे इथून हे एवढं ऑफ गॉडपर्यंत उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर 6वा जो पॉईंट दिलेला आहे तो आहे फिगर ऑफ स्पीच, म्हणजे अलंकार कुठले आलेले आहेत या कवितेत, फिगर ऑफ स्पीच कुठले आलेले आहेत या कवितेत. तर त्याचं उत्तर मी बघा इथून असं वर खून करून इथं दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित फिगर ऑफ स्पीचच्या पुढं हे 4 अलंकार लिहा. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. तर हे अलंकार आलेले आहेत कवितेमध्ये, ॲलिट्रेशन, ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन आणि मेटाफॉर. तर हे 4 अलंकार आलेले आहेत. हे 6व्याचं उत्तर आहे. फिगर ऑफ स्पीच कुठले कुठले आलेले आहेत. तर हे 4 फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला दुसरं जे पार्ट सांगितलेलं त्याच्यामध्ये हे 4ही मराठीमध्ये तुम्हाला कसे जोड्याजुळवामध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला, तो तुम्ही पार्ट बघितलेला असला तर. ॲलिट्रेशन म्हणजे काय, ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, कसे ओळखायची, त्याची वाक्य कशी ओळखायची हे त्यात मी सांगितलेलं आहे. तर हे फिगर ऑफ स्पीच 5व्याचं हे 4 उत्तरं आहेत, हे 4 लिहायचे. त्याचा जो पॉईंट त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे सांगितलं स्पेशल फीचर, म्हणजे काय विशेष असे फीचर्स ह्याच्यामध्ये कवितेमध्ये वापरलेले आहेत. म्हणजे कवितेचं टाईप ऑफ पोयम, म्हणजे कवितेचं पोयमचं कुठला टाईप वापरलेला आहे, लँग्वेज कसली वापरलेली आहे, स्टाईल कुठल्या प्रकारची आहे, टोन कसा आहे, इम्प्लाइड मीनिंग्स कसे आहेत, हे एक्सेट्रा इतर काय काय आहे, हे स्पेशल फीचर काय काय आहेत ते कवितेमध्ये काय आले ते लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर इथून आहे बघा. इथून मी वाचते आणि मराठी अर्थ सांगते. द पोएम इज इन फॉर्म ऑफ प्रेयर ॲड्रेस्ड टू द गॉड. बघा, द पोएम इज इन फॉर्म म्हणजे कविता अशा प्रकारची आहे, ऑफ प्रेयर ॲड्रेस्ड टू द गॉड, म्हणजे देवाला अनुसरून, म्हणजे देवाला आधारित धरून देवाला एक केलेली प्रार्थना अशा प्रकारे ही कविता आहे. त्याच्यानंतर पोएट युजेस सिम्पल वर्ड्स, कवीनं अगदी साधे शब्द वापरलेले आहेत. राईम स्कीम जी वापरलेली आहे ती ABCB वापरलेली आहे. अशा प्रकारे ह्याचं उत्तर आहे. स्पेशल फीचर्स ह्याचं उत्तर द पोएम इज इन फॉर्म ऑफ प्रेयर ॲड्रेस्ड टू द गॉड, पोएट युजेस सिम्पल वर्ड्स, राईम स्कीम ABCB असं. त्याच्यानंतर व्हाय आय लाईक डिसलाईक द पोएम. तर आता ह्याचं व्हाय आय लाईक डिसलाईक द पोएम, ही कविता का आवडलेली आहे किंवा का आवडली नाही. लाईक आणि डिसलाईक म्हणजे न आवडणे. तर ते तुमचं पर्सनल हे असणार आहे, मत असणार आहे की तुम्हाला ही कविता का आवडल्या किंवा का आवडली नाही हे लिहायचं आहे. आय लाईक पोएम बिकॉज हे असंच सुरुवात करायची आणि तुम्हाला का आवडली ते लिहायचं किंवा का आवडली नाही ते लिहायचं. हे तुमचं पर्सनल मत असणार आहे, त्यामुळे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचं. त्याच्यानंतर 8वा जो क्वेश्चन आहे तो आहे कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स. म्हणजे इथं काय करायचे आहे, चूज अ शॉर्ट प्रेयर. चूज अ शॉर्ट प्रेयर म्हणजे एक छोटी कविता तुम्ही लिहायची आहे इन इंग्लिशमध्ये. आस्किंग गॉड गाईड इन युअर टीनेज इयर्स म्हणजे तुमच्या कुमारवयामध्ये गाईड करण्यासाठी देवाला काय करायचे आहे, एक इंग्लिश प्रेयर तुम्ही पण लिहायची आहे. यू कॅन इवन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव्ह द पोएटिक फॉर्म. तर पोएटिक फॉर्ममध्ये म्हणजे कवींच्या जी रचना असत्या त्या कवींच्या रचनेमध्ये तुम्ही काय करायचं आहे, ती कविता लिहायची आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे की राईम आलं पाहिजे, कुठंतरी यमक जुळलं पाहिजे, असा प्रयत्न करायचा आहे. तर ह्याचं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला गाईडमध्ये सांगते, तिथं तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून देता येईल. एकच मिनिट. तर बघा इथं त्यांनी पोयम हे केलेली आहे.
तर ही पोयम तुम्ही हीच लिहू शकता तयारी करून, किंवा तुम्हाला जर व्यवस्थित शब्दरचना करता येत असेल, तुम्ही दुसरी कुठली तयार करणार असाल तरी पण तुम्ही करू शकताय. आता इथं बघा कविता कशी तयार केलेली आहे. ओ गॉड ब्लेस मी विथ फ्रेंड्स विथ प्युअरेस्ट हर्ट who will always stand by me in dark and dust. Let me our friendship grow clean and right. My future bright will be my sight in my sight. तर अशा प्रकारे ही कविता इथं केलेली आहे. आणि हीच कविता लिहायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला जर वेगळी कविता तयार करून लिहिता येत असली तर तुम्ही त्या हे खरं हे जे सांगितलेलं आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे कशावर आधारित कविता करायची, त्याच विषयावर करायची, दुसरी कुठलीही करायची नाही, दुसरा विषय घ्यायचा नाही कविता करायला. तर हा 8वा प्रश्न झालेला आहे. 9वा प्रश्न पण गाईडमध्येच तुम्हाला दाखवणार आहे, व्यवस्थित तो समजवून देता येईल. तर आता इथं बघा 9व्या क्वेश्चनमध्ये जे स्पेशल एक्स्ट्राऑर्डिनरी टास्क म्हणून जे आहे त्याच्यामध्ये उत्तर खूप मोठी दिलेली आहेत. तर त्यातलं मी छोटं सांगेन तुम्हाला, तेवढं तुम्ही पाठ केलं किंवा तयारी केली तरी चालतंय. तर 9वा क्वेश्चन काय आहे? 9वा क्वेश्चन असा आहे, लुक अराउंड इन युअर विसिनिटी. विसिनिटी म्हणजे काय? तुमचा परिसर. तर तुमच्या परिसरात आजूबाजूला पहा. युअर फॅमिली, तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, नेबर्स म्हणजे शेजाऱ्यांमध्ये, क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्रांमध्ये वगैरे बघा, एक्सेट्रा इतर ठिकाणी कुठेही बघा. अँड राईट आणि लिहा. काय लिहायचं आहे, काय बघायचं आहे? अबाउट एनी 4 टीनेजर्स. कुठलेही 4 टीनेजर्स बघायचे आहेत, 4 कुमार बघायचे आहेत, कुमारिका बघायच्या आहेत. हू हॅव मेड अ नेम, ज्यांनी एक नाव केले. फॉर देमसेल्व्स, त्यांचं स्वतःचं एक नाव केलं आहे. बाय डुईंग समथिंग, काहीतरी करून. एक्स्ट्राऑर्डिनरी, असामान्य किंवा भव्य दिव्य काहीतरी चांगली गोष्ट करून ज्यांनी नाव कमावले, असे 4 कुमार कुमारिका म्हणजे टीनेजर्स जे असतात, तर त्यांचं तुम्हाला काय करायचं आहे ते बघायचे आहेत आजूबाजूला कुठं आहेत का, आणि त्यांच्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे, माहिती लिहायची आहे. तर आता बघा इथं त्यांनी चार्ट दिलेला आहे. तो चार्ट ह्याच्यामध्ये पण आहे, पुस्तकामध्ये पण आहे. तो चार्ट तसाच चार्ट हे बघा पुस्तकामध्ये आहे तसाच चार्ट इथं दिलेला आहे, पण इथं आन्सर दिलेले आहेत त्याचे. तर टीनेजर ग्रुप केलेले आहेत इथं, म्हणजे तुमच्या फॅमिलीतला आहे का, फ्रेंड्समधला आहे का, नेबर्समधला आहे का, क्लासमेटमधला आहे. तर असे 4 तुम्हाला शोधायचे आहेत. मग फॅमिलीतलं कोण आहे, तर विशाल. नेम इथं नावं दिलेले आहेत आणि त्यांचं काय एक्स्ट्राऑर्डिनरी त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत, काय असामान्य गोष्टी केलेल्या आहेत त्या इथं तुम्हाला लिहायच्यात. स्पेशल ऑर्डिनरी टास्क, थिंग, परफॉर्म्ड आणि डन, काय केले त्यांनी ते इथं लिहायचं आहे. तर पहिलं फॅमिलीतलं लिहिलेलं आहे ह्यांनी विशाल. तुम्हाला ही जी माहिती लिहायची आहे ती सुद्धा तुमच्या मनानं लिहायची आहे. जर तुमच्या मनानं तयार करायला अवघड होत असेल तर ही माहिती तुम्ही काय करू शकताय, तयारी करून पेपरमध्ये लिहू शकताय. तर फॅमिलीमधलं इथं विशाल दिलं आहे, तुम्ही काहीही दुसरं नाव लिहू शकताय किंवा त्याची काय दुसरी ॲक्टिव्हिटी असेल तरी पण लिहू शकताय. तर ह्यानं काय केलं आहे, हेल्दी यंग बॉय, हा आरोग्य म्हणजे चांगला सुदृढ असा मुलगा आहे. मग बॉडी बिल्डिंग वॉज हिज पॅशन. मग त्यानं कशात म्हणजे काहीतरी चांगलं परफॉर्म केलेलं आहे किंवा कशात त्यानं ऑर्डिनरी गोष्टी केलेल्या आहेत, तर तो बॉडी बिल्डिंगमध्ये आहे. बघा आजकाल हेल्थ ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जे माणूस हेल्दी व्यवस्थित आयुष्य जगत आहे त्याला आजकाल आजकालच नाही, जर आपण निरोगी असेल तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो आहे. त्यामुळे हेल्दी राहणं हे खूप मोठं आहे, मोठी गोष्ट आहे आणि ते आपल्या हातात असते. त्यामुळं त्याच्यासाठी व्यवस्थित व्यायाम, व्यवस्थित आहार ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या सर्वांनाच जमतात असं नाही. तर बॉडी बिल्डिंग वॉज हिज पॅशन, हे एवढं इथंपर्यंत जरी लिहिलं तुम्ही तरीसुद्धा चालतं. म्हणजे सगळंच तुम्ही लिहायला पाहिजे असं नाही. तर त्यानं एक्स्ट्राऑर्डिनरी काय आहे त्याच्याकडं, तो हेल्दी यंग बॉय आहे आणि तो बॉडी बिल्डिंग वॉज हिज पॅशन, त्याची पॅशन काय आहे, बॉडी बिल्डिंग ही पॅशन आहे.
त्याच्यानंतर तो ट्रेंड आहे हार्ड वर्क टूक पार्ट ऑफ व्हेरियस कॉम्पिटिशन. त्यानं ट्रेंड आहे तो. त्याच्यानंतर हार्ड वर्क केलेला आहे त्यानं आणि टूक पार्ट ऑफ व्हेरियस कॉम्पिटिशन, खूप कॉम्पिटिशनमध्ये त्यानं भाग घेतलेला आहे. ह्या असामान्य. त्याच्यानंतर बीके मुंबई श्री ॲट दॅट एज ऑफ 20 ओपनड ऑन हिज ओन जिम. तर बघा मुंबईश्री हा किताब जो आहे तो त्यानं 20 वर्षातच जिंकलेला आहे आणि त्यानं स्वतःची जिमसुद्धा काढलेली आहे. तर आता ही खूपच जास्त माहिती वाटत असेल तर ह्यातल्या 1-2 ओळी तुम्ही हे करू शकता. हे पुढचं पण तुम्हाला पाठ करून लिहिणार असला तरी लिहा किंवा एवढं जरी अंडरलाईन केलं तरी चालतं आहे किंवा तुम्ही कॉम्पिटिशनपर्यंत लिहिलं तरीसुद्धा चालते. पण कॉम्पिटिशनपर्यंत लिहिलं आहे पण बीकेम मुंबईश्री ॲट द एज ऑफ 20 ओपनड ऑन हिज ओन जिम, हे तर खूप महत्त्वाचंच आहे. हे पण लिहावं अशी माझी अपेक्षा आहे. तर पुढं दुसरं आहे फ्रेंड्समध्ये कोण आहे असा कुमार किंवा कुमारी. तर मीरा नावाची कुमारी आहे. तर तिचं काय झालेलं आहे बघा, डिसेबल लॉस्ट अ लेग इन ॲन ॲक्सिडेंटमध्ये, म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये तिनं आपलं लेग काय केलं आहे, पाय काय केलं आहे, लॉस्ट झाला आहे तिचा, गमावला आहे तिनं, ॲक्सिडेंटमध्ये पाय गेला आहे तिचा. प्रोस्थेटिक लेग ॲट द एज ऑफ 15 आणि कृत्रिम पाय तिला, म्हणजे कृत्रिम म्हणजे तुम्हाला कळतं आहे की म्हणजे खोटा पाय तिला काय केलेला आहे 15 वर्षाची असताना तिला बसवलेला आहे. शी एक्सेल्ड इन स्टडीज. आपण तरीसुद्धा ती काय आहे, एक्सेल्ड आहे तिच्या स्टडीमध्ये, म्हणजे पारंगत आहे अभ्यासात पारंगत होती. आणि आफ्टर ग्रॅज्युएशन तिनं ग्रॅज्युएशननंतर शी ॲपियर्ड ऑफ महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन, म्हणजेच आपण आता MPSC म्हणतोय ना ते MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन. इथं तुम्हाला एवढं सगळं लिहायला प्रॉब्लेम होत असेल तर MPSC लिहिलं तरीसुद्धा चालतं आहे. तर तिनं MPSC ग्रॅज्युएशननंतर MPSCची एक्झाम दिलेली होती आणि पास्ड ॲट फर्स्ट अटेम्प्ट आणि पहिल्याच राऊंडमध्ये ती काय झाली, सिलेक्ट झाली. म्हणजे ती किती तिनं अभ्यास चिकाटीनं केला असेल बघा. रँक्ड 5th अमॉंग ऑल बिकम तहसीलदार आणि रँक्ड 5th अमॉंग ऑल, सगळ्यांमध्ये ती 5वी आली, त्यामध्ये 5वा नंबर आला तिचा आणि ती बिकम्स तहसीलदार आणि ती तहसीलदार बनली. तर इथंपर्यंत तरी तुम्हाला लिहिलंच पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कमी जास्त करता येणार नाही. ही पुढची ओळ लिहिली तरी चालते किंवा नाही लिहिली तरीसुद्धा चालते, पण तहसीलदारपर्यंत तरी तुम्हाला तयारी केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आहे नेबर्स, म्हणजे शेजाऱ्यांमध्ये कोण असा कुमार किंवा कुमारी आहे की ज्यानं चांगली कामगिरी केलेली आहे. तर यशराज हा मुलगा आहे. तर ह्याच्यातलं बघा थोडं समजावून देते आणि जेवढं सांगितलं आहे तेवढं लिहा. स्पेशल चाइल्ड बॉर्न ब्लाइंड, हा अंध मुलगा, म्हणजे जन्मतःच हा अंध आहे मुलगा. तर अंध असल्यावर किती प्रॉब्लेम आले असतील आपल्याला माहितीच आहे. तरीसुद्धा बघा त्यानं काय काय शिकलं आहे हे सांगते तुम्हाला. लर्न्ड हार्मोनियम, गिटार, तबला, हे सगळं, म्हणजे आता तुम्हाला हे अंडरलाईन करून देते, हे सगळं त्यानं शिकलं आहे. हे करा. त्याच्यानंतर हे पण लिहा. डिस्ट्रेसफुल लाईफमध्ये सुद्धा डिड नॉट गिव अप, त्यानं गिवअप केलं नाही कधी, निराश. यूज्ड टू लिसन टू सॉन्ग ऑन ट्रान्झिस्टर अँड TV प्रॅक्टिस्ड, म्हणजे त्यानं हे पण लिहायलाच पाहिजे तुम्हाला. यूज्ड टू लिसन सॉन्ग, त्यानं गाणी ऐकून ऑन ट्रान्झिस्टरवर आणि टीव्हीवर गाणी ऐकून प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यानंतर हार्मोनियम, गिटार आणि तबलासुद्धा त्यानं शिकलेला आहे अंध असून. त्याच्यानंतर सँग क्लासिकल सॉंग्स, तो क्लासिकल गाणीसुद्धा गातो. मास्टर्ड एव्हरी टाईप ऑफ म्युझिक, आणि सगळ्या प्रकारच्या म्युझिकमध्ये तो मास्टर कुशल अगदी झालेला आहे. तर अशा प्रकारे इथंपर्यंत तुम्ही काय करू शकता, हे सगळं तयारी करून लिहू शकता. त्याच्यानंतर चौथं जे आहे ते क्लासमेट, म्हणजे तुमचे वर्गमित्र कोण आहे. तर इथं जॅकॉब म्हणून लिहिलेलं आहे नाव मुलाचं. तर तुम्ही कुठलंही लिहू शकता किंवा त्याचं कुठलंही वेगळं काय क्वालिटी असेल तरी पण लिहू शकताय. त्याच्यानंतर
जॅकॉबच्या बाबतीत काय लिहिलेलं आहे, वेल्दी फॅमिली, खूप श्रीमंत घराणं आहे जॅकॉबचं, पण तरी वेअर बिग बिझनेस त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. फादर वॉन्टेड टू हिम टू गेट इन टू बिझनेस, त्याच्या वडिलांना पाहिजे होतं की त्यानं बिझनेसमध्ये यावं. बट ही वॉन्टेड टू चेंज द फेस ऑफ विलेजेस, पण त्याला गावं बदलायची होती, म्हणजे गावांचा चेहरा बदलायचा होता, गावांमधले प्रॉब्लेम त्याला सॉल्व्ह करायचे होते. ॲडॉप्टेड सम बॅकवर्ड विलेजेस, आणि त्यानं काय केलं, दत्तक घेतलं. ॲडॉप्टेड म्हणजे दत्तक घेतलं, बॅकवर्ड म्हणजे खूप मागासलेली गावं त्यानं दत्तक घेतली. वर्कड सेल्फलेसली, आणि तिथं सेल्फलेसली म्हणजे निस्वार्थ भावनेनं तिथं वर्कड केलं, काम केलं. विथ द पुअर अँड नीडी पीपल, गरीब आणि गरजू लोकांसाठी तिथं त्यानं गावं दत्तक घेऊन त्यांच्यासाठी कामं केली. एक बिझनेसमॅनचा मुलगा, त्याला बिझनेस करून खूप पैसा कमावला आला असता, पण त्यानं तसं न करता गरीब गावं त्यानं दत्तक घेऊन त्या गावांचं पालनपोषण करायची जबाबदारी घेतली, आणि निस्वार्थपणे गरीब आणि नीडी म्हणजे गरजू लोकांसाठी त्यानं मदत केली. तर हे अशा प्रकारे जॅकॉबचं कार्य आहे. तर असा हा 9वा क्वेश्चन पण मी सांगितलेला आहे. त्यातलं इथंपर्यंत तुम्ही लिहा, म्हणून कुठले कुठले म्हणजे पॉईंट तुम्हाला खूप जास्त मोठे वाटतील तर ते छोटे करून तुम्हाला मराठी अर्थ पण सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे टीनेजर्स प्रेयरचे सगळे जे इंग्लिश वर्कशॉप आहे ते तुम्हाला समजावून दिलेलं आहे. तर मी मराठी अर्थ वगैरे पण उत्तरांचे ते पण सांगते, त्यामुळं व्हिडिओ मोठे होतात. तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मी ह्या गोष्टी करते की मराठी प्रश्नांचे अर्थ पण सांगत्या, उत्तरांचं पण मराठी अर्थ सांगून समजावून द्यायचा प्रयत्न करत्या. तर आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागता, तर व्हिडिओ आवडल्यावर एक लाईक तरी नक्की करा. धन्यवाद.